जाणार नाही। धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा दावा बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे। धनंजय मुंडे यांनाच नको होते वाल्मिक कराड। धनंजय मुंडे यांचे सर्व कारनामे वाल्मिक कराड बाहेर काढणार होते। रणजित कासले यांना सोशल मीडियावर नवीन व्हिडिओ शेअर करत हा मोठा दावा केला आहे। दरम्यान मला शोधून दाखवा असं ओपन चॅलेंजही कासलेनं महाराष्ट्र पोलिसांना केलं आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः कासले आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। तुम्ही थेट पोलिसांना चॅलेंज देताय की तुम्हाला शोधून काढा म्हणून? नमस्कार, धन्यवाद। आवाज येतो माझा? व्यवस्थित आवाज येतोय। माझा आवाज येतोय तुम्हाला? हो, आवाज येतोय मला। अगदी। तुम्ही म्हणताय धनंजय मुंडे यांनाच वाल्मिक कराड नको होते आणि म्हणून तुम्हाला त्यांनी एन्काउंटर करण्याची ऑफर दिलेली होती। हो, अगदी खरं आहे। हा माझा आरोप नाही तर हे अगदी सत्य आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा मी सांगितलेत की SP ऑफिसला, पोलीस स्टेशनला, म्हणजे SP ऑफिसला एक माझाच आवाज मला रिपीट होतोय। हॅलो, येतोय तुमचा आवाज व्यवस्थित। ती तांत्रिक अडचण आम्ही इथून सुधारू, तुम्ही सलग बोला कासलेजी। येस येस। तर काही टीम आलेली आणि त्या ठिकाणी मी तशी स्टेशन डायरीला एंट्री करून ठेवलेली आहे, ती सगळ्यांना भेटेलच। अक्षय शिंदे एन्काउंटरवरनं मी व्हिडिओ काढला होता खरं तर, की माझ्या फक्त 5 पोलिसांवरतीच का SIT नेमली। SIT नेमायची तर सगळ्यांवरती नेमा आणि केंद्राची नेमा। कसा असतो, बोगस एन्काउंटरमध्ये काय पोलिसांचा दुश्मन नव्हता अक्षय शिंदे काय, किंवा एखाद्या ठराविक समाजाचा दुश्मन नव्हता अक्षय शिंदे। तर पोलिसांनी केलं तर त्याच्यावरती केंद्राची SIT नेमण्याची मागणी करा जनतेने आणि सोशल मीडियाने। बोगस एन्काउंटर केला जातो, त्याच्या पाठीमाग केंद्राचं सिग्नल पहिले आल्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृह सचिव यांची एका गुप्त ठिकाणी बैठक होते आणि तो एन्काउंटर कसा करायचा हे ठरवलं जातं अगोदर। त्यासाठी परत एक दुसरे अधिकारी निवडले जातात आणि ते अधिकारी स्पॉटवरती येतात आणि ते अधिकारी परत एक पोलिसांची टीम ते निवडतात। असा बोगस एन्काउंटरची अशी सिस्टीम आहे मॅडम। अगदी, पण तुम्ही जे म्हणताय की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंनाच नको होता, धनंजय मुंडेंनीच तुम्हाला एन्काउंटर करण्यास सांगितलेलं होतं। काय नेमकं कुठं संवाद झाला? काय तुमच्याकडे पुरावे आहेत? तुम्ही अगदी ठामपणे सांगताय तुमच्याकडे पुरावे आहेत, आपल्याकडे। आपण धादांत आरोप करत नाहीये, आपला दावा आपण पुराव्यानिशी करतोय। कुठं भेट झालेली, काय चर्चा झालेली? जेव्हा वाल्मिक कराड यांना अटक झालेली ना, तेव्हा 4-5 दिवसातच 4-5 अधिकारी आलेले मुंबईवरून। 2 IPS अधिकारी, एक IAS आणि एक अजून एक वरिष्ठ दर्जाचा अधिकारी, असे लोक आलेले आणि त्यांनी मला माझी निवड केली होती या कामासाठी। मला बोलावून घेतलं, मला विचारलं, कारण मी 2 वर्ष झालं वादग्रस्तच आहे बीडला, कारण माझ्या 7 बदल्या झाल्यात। मला ज्युनियर तुकाराम मुंडे बनवलेले त्या ठिकाणी। तर त्यांनी मला विचारणा केली की तुम्ही हे करणार का, 24 घंटे रिव्हॉल्वर लोड करून त्यांच्या पाठीमागे राहायचं आणि जर कुठे थोडंही हालचाल वाटली वाल्मिक कराडची तर लगेचच त्यांना शूट करायचं, अशी त्यांनी मला ऑफर ठेवली होती। 10 करोड 25 करोड तुम्ही जी लमसम अमाऊंट सांगाल, म्हणजे की जेवढी सर्व्हिसमध्ये तुम्हाला अमाऊंट भेटणार नाही त्याच्याही कितीतरी 100 पटीने अमाऊंट तुम्हाला ती जास्त भेटेल, अशी मला ती ऑफर होती। पण मी ती नाकारली। म्हणलं असं कुठलंही पाप माझ्याकडून कधी होणार नाही। जी न्यायदेवता शिक्षा देईल ती जनतेला आणि मला मान्य आहे, असं माझ्याकडून होणार नाही। आणि मी तशी पोलीस स्टेशनला स्टेशन डायरी नोंद केली, एवढाच पुरावा आहे माझ्याकडे बस। आणि त्यानंतर मग तोंडी सचिन पांडकर यांना मी सांगितलं, सर असे असे लोक आलेत, कारण त्या आमचे SP तर एकदम नवीन होते आणि तुमच्या SP ना हे काही माहिती नव्हतं? एकदम नवीन होते ना ते, त्यांनी नुकताच नाही, चार्ज पण घेतला तुम्हाला होता कोणी बीड। भेटायला आलंय मुंबईवरून, तुम्ही म्हणताय 3 ते 4 जण आलेले। ही भेट कुठे झालेली? या भेटीविषयी SP अनभिज्ञ होते तुम्ही म्हणताय।
तुम्ही या सगळ्याविषयी भेट होणार होती? ऍडिशनल एसपींना सगळं माहिती होतं. ऍडिशनल एसपीच लॉ अँड ऑर्डर बघतात जिल्ह्याच्या ठिकाणी, आणि ते अगदी नवीन आले होते, नवीन एसपी. हं. ही भेट कुठे झालेली? एसपी ऑफिसला. या अधिकाऱ्यांची आणि हॅलो. तुमची एसपी ऑफिसला भेट झालेली होती. साधारण Yes, किती मिनिटं ही सगळी चर्चा होती आणि तुम्ही जेव्हा नकार कळवलात तेव्हा त्यांचं नेमकं 20 काय मिनिटं. म्हणणं होतं? 20 मिनिटं त्यांनी मला अजून विचार करायला सांगितला होता. त्यानंतर मी सचिन पांडकर यांच्याशी बोललो की सर, हे लोक मला असं असं बोलतायत, असं असं सांगतायत मला. माझा तर काही संबंध नाही, मी सायबरला आहे. सायबरचा आणि इकडला संबंध नसतो. फक्त सायबरला गुन्ह्यांचा तपासच असतो. तर ऍडिशनल एसपी सचिन पांडकर सुद्धा म्हणले, बघा तुमची लाईफ बनून जाईल, योग्य तो निर्णय घ्या, तुम्ही तुम्हाला जे करायचं ते करा तुम्ही, असे मला ते ऍडिशनल एसपी असे बोललेले. मग या सगळ्याविषयी तुम्ही कुठंच वाच्यता केली नाही हे झाल्यानंतर? तेव्हा वाच्यता केला असतो तर तेव्हा सस्पेंड झाला असतो ना मी. आता सस्पेंड झालोय म्हणून हे सगळं बाहेर काढतोय मी. आता तुम्ही थेट पोलिसांना चॅलेंज करताय. तुम्ही म्हणताय की तुम्ही मला शोधून हो. दाखवा. हो बरोबर, चॅलेंजच केले त्यांना. कारण गुन्हा नसताना माझ्यावर 2 दिवस एलसीबीची कालच टीम, कालच्या व्हिडिओत बघा, काल ज्या ठिकाणी मी होतो ना काल सकाळी, त्या ठिकाणी एलसीबीची टीम आलेली. आमचे जे एलसीबीचे पी आहेत उस्मान शेख, तर गुन्हा नसताना सुद्धा माझ्या पाठीमागे काय एलसीबीची टीम पाठवली त्यांनी? गुन्हा तर काल उशिरा दाखल झाला, दुपारी 4-5च्या नंतर. अगदी काल सुद्धा रणजितजी आम्ही तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. हो, आपल्या हो, टीमची त्या- आणि त्या तुमच्या कारणामुळेच- त्या कारणामुळेच मी आपल्याशी संवादही संपर्क काल झालेला, साधू पण शकलो नाही. फोन नंतर तुमचा स्विच ऑफ होता. तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि काही टीम माझ्या पाठीमागे आलेल्या, त्यामुळे मी मोबाईल स्विच ऑफ केलेला. आता तुम्ही थेट समोर येऊन या सगळ्या संदर्भात बोलताय. तुम्ही म्हणताय तुमच्याकडे सबळ पुरावे आहेत, तुम्ही असा हा दावा हो. उगाचच करत नाही आहात. मग पोलिसांना संपर्क साधून या सगळ्याविषयी बोलावं, सांगावं, याकरता तुम्ही का दूर पळताय? नाही ना, कसं आहे, ते पुरावे लगेच दाबले जातात मॅडम. मी TV9ला सुरुवातीला पहिली मुलाखत TV9ला दिली होती 15 दिवसाखाली, आणि त्यांना पुरावे दिले होते, आणि ते म्हणले एक तासाने सगळं TV वरती दिसेल आणि सगळं जनतेला सुद्धा दिसेल. तर 25-30 मिनिटाची माझी जी त्यांनी ही केलं होतं, शूट केलेलं, फक्त 1-2 मिनिटाचाच व्हिडिओ दाखवला. तेव्हापासून मला लक्षात आलं. अगदी अगदी निश्चित. धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या माहिती करता. रणजित कासले आपल्या सोबत होते. बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेनं या सगळ्या संदर्भात आता चॅलेंज केलेलं आहे पोलिसांना. मला शोधून दाखवा असं कासले म्हणतायत.